श्रावण महिना असल्यामुळे आम्ही कपिलधारला आलो होतो, कारण या कपिलधारमध्ये आहे मन्मथ स्वामीचं मंदिर. मन्मथ स्वामीचं मंदिर इतक्या सुंदर ठिकाणी आहे. बीडच्या अगदी जवळ असलेलं कपिलधार हे गाव आहे. छोटंसं गाव आहे, पण इथे सगळ्या बाजूंनी डोंगर वगैरे असल्यामुळे आणि पाऊस वगैरे खूप छान असल्यामुळे बघा सगळं हिरवळ वाटत होतं. त्याच्यामुळे आम्ही यात्रेसाठी कपिलधारला आलो होतो. कपिलधारला पूर्ण असं यात्रेचं स्वरूप आलं होतं. इथे बऱ्याचशा वस्तू अशा नवनवीन विकायला आल्या होत्या, कारण इथे एरवी नाही जास्त नसते, पण आता श्रावण महिन्यात बरीचशी गर्दी पाहायला भेटते. तर गर्दीमध्ये आम्ही मुद्दाम आलो होतो आणि आता पाहत होतो की नवनवीन इथे वस्तू अजून काय आलेल्या आहेत, कारण अँटिक वस्तू अशा ठिकाणीच येतात की जिथे यात्रा वगैरे भरते. इथे मन्मथ स्वामीचं मंदिर आहे आणि जे मंदिर हे श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते या मंदिरमध्ये. आणि इथे काय होतं, धबधबा वगैरे आहे पाण्याचा, त्याच्यामुळे ते श्रावण महिन्यात एवढं फुल पाणी वगैरे असते, ते खूप छान असतं. आणि श्रावण महिन्यामध्ये इथे असं फुल यात्रा भरल्यासारखं होतं. खूप लांब लांबून इथे लोक येतात. मन्मथ स्वामीचं मंदिर असल्यामुळे वातावरण एवढं छान येते. आणि बीडच्या जवळ एकदम असं दरीत आल्यासारखं असं वाटतं. इकडे डोंगर आहे, डोंगराच्या इकडे पूर्ण असे झाडी वगैरे आहेत बघा. इकडनं तुम्हाला दिसेल काय सुंदर झाडी आहे तिकडे. ते सगळं झाडी वगैरे असल्यामुळे एवढं सुंदर वातावरण इथे, खूप छान वातावरण आहे. आणि इथे पहा, इथे ना लोक येतात, त्यांना राहण्याची पण इथे सोय आहे, खूप छान सोय आहे. आणि इथे बघा आता ना एवढं छानपैकी असं यात्रा भरल्यासारखं सगळं जमलेलं आहे. लहान मुलांसाठी खेळण्या आहेत. इकडे बघा तुम्हाला ते हेवी ते देवांच्या. नंतर आम्ही ना असं शेंगा पण तिथे अशा मस्त भाजून देतात, खूप छान भाजून देतात. तर मग शेंगा घेऊन जायचं होतं आम्हाला आतमध्ये, कारण मग असं फिरता फिरता धबधबा बघता बघता आपण शेंगा खाऊयात म्हणून त्यांच्याकडे छान शेंगा भाजून घेतल्या. आणि ते पण ओळखीचेच होते, त्याच्यामुळे त्यांनी एवढ्या छान शेंगा भाजून दिल्या. नंतर आम्हाला भेटले अनिल कैवाडे सर, बीडचे, जे फोटोग्राफीमध्ये खूप एक्सपर्ट आहेत. तर ते पण तिथे विथ फॅमिली आलेले होते. अनिल कैवाडे सरांनी खूप पिक्चरचे डायरेक्शन पण केलेले आहेत आणि ते फेमस ॲक्टर पण आहेत. फोटोशूट पण खूप भारी करतात. आणि त्याच्यामुळे मी त्यांना म्हणत होते की आपण पण काहीतरी आता शूट करूयात, पण त्यांना जायचं होतं लवकर, त्याच्यामुळे ते खूप वेळपासून इथे आलेले होते. म्हणून ते म्हणले मला आत्ता घाई, आपण नंतर नक्कीच करूयात. म्हणलं ठीक आहे, कारण रिअली ते खूप वेळापासून होते आणि त्यांचे दोस्त त्यांना बोलवत होते, त्याच्यामुळे ते थोडे गडबडीमध्येच होते. मन्मथ स्वामीच्या तिथे म्हणजे याच्यामध्ये आपल्या कपिलधारमध्ये इतका बेस्ट पेढा भेटतो, खूप बेस्ट पेढा भेटतो. जसं आपल्याला कुंथनगिरीचं फील येतं, कुंथनगिरीचे पेढे येतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला ज्या पण पद्धतीचे इथे पाहिजेत त्या पद्धतीचे पेढे भेटतात. कुणाला जास्त गोड लागतात, कुणाला कमी गोड लागतात, कलाकंद. आणि स्पेशल स्टॉल लागलेला असेल बाळूंचा, तर तिथून आपण पेढे घेऊयात. तर त्याच्यासाठी मी आज स्पेशली बीडून येताना आणले नाहीत पेढे, कारण मला इथे पेढे घ्यायचे होते यांच्याकडे. तर तुम्ही जर इथे आलात कपिलधार मध्ये तर नक्की आठवणीने बाळूंचा पेढा कुठे भेटतो हे विचारा आणि सांगा. आणि आता हे पहा, मी तर टेस्ट करते प्रत्येक वेळेस इथे यांचे पेढे असं टेस्ट करून घेते. माहित असतं कसे आहेत, पण तरी पण टेस्ट करते, कारण टेस्ट करायची मजाच वेगळी असते ना थोडी. तुमचे व्हिडिओ पाहतो, तुम्हाला भेटल्यावर मला छान वाटलं. थँक्यू. बघा ह्यांनी पण आम्हाला सांगितलं की हे आमचे व्हिडिओ पाहतात आणि आम्हाला भेटले की ह्यांना छान वाटलं. असंच आमचे फॅन फॉलोअर्स आता खूप ठिकाणी आम्हाला भेटतात, त्याच्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं. आम्ही पण सांगतो की रिअलीमध्ये आमचे व्हिडिओ पाहत जा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पहा. आता आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये. बघा आता मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला असं वाटेल की इथे धबधबा वगैरे कसं काय एवढा आतमध्ये आहे. तर एवढं छान वातावरण बघा, दर्शन वगैरे करणार आहे मंदिराचे आणि नंतर तुम्हाला धबधब्याकडे पण घेऊन जाईल. तर गर्दी असल्यामुळे आम्ही काय केलं, मग जास्त पण गर्दी नव्हती, पण इकडनं दरवाजा उघडा असल्यामुळे आम्ही आत जाऊन मध्येच दर्शन घेतलं. आणि नंतर मला भजनचा आणि कीर्तनाचा खूप म्हणजे हे आहे, भजन आणि कीर्तनाविषयी मला खूप प्रेम आहे. त्याच्यामुळे मी रिक्वेस्ट करून थोडा वेळ एक अभंग होऊस तोपर्यंत विणा हातात घेतली. तर ती विणा घेतल्यावर मला एवढं समाधान वाटतं, खूप समाधान वाटतं, कारण मला खूप 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 म्हणजे भजन कीर्तन ह्याच्याविषयी खूप आकर्षण आहे. आणि त्याच्यामुळे ते विणा जरा वेळ घेतल्यामुळे मला खूप छान वाटत होतं.
आणि त्यांनीही विना मला व्यवस्थित केली. आणि बघा माझी नात आहे, तिला पण किती भजन कीर्तन आवडतं. ती पण कुठेही गेली तर भजन कीर्तनमध्ये खूप तल्लीन होते. खूप वेळ त्याच्यामुळे आमचा इथेच गेला होता. पण ती पूर्ण भजनचं एकदम भजन चालू असताना भारावून जाते. आणि इतकी छोटी मुलगी भजन कीर्तनमध्ये एवढी रमून जाते म्हणल्यावर इथलच्या सगळ्याच लोकांना खूप आश्चर्य वाटत होतं, त्यांना खूप कौतुक वाटत होतं. आता बघा इथे मंदिराच्या थोडंसं साईडला आलं की इथे इतका मोठा धबधबा चालू झालेला होता, कारण सध्या पाऊस पडलेला होता. पावसामुळे इथे धबधब्याचं प्रमाण खूप छान पद्धतीने आलं होतं. आणि जर खूप अति पाऊस झाला तर ह्या धबधब्याचं प्रमाण खूप वाढतो. खूप मोठ्या प्रमाणात धबधबा इथे दिसायला भेटतो. मग आम्ही इथे खूप वेळ घालवला आणि नंतर मग बाहेर निघालो. बाहेर निघाल्यावर मी माझ्या नातीसाठी अशा बऱ्याचशा खेळण्या पाहत होते. ती पण पाहत होती की तिला स्वतःला काय पाहिजे ते, कारण ती पण तिच्याकडे बऱ्याच खेळण्या असतात, तिला खूप खेळण्या आवडतात. त्याच्यामुळं त्याच्यासाठी काही खेळण्या घेतल्या. ते छोटे डमरू वगैरे असतात ते घेतले. ते तिला हत्ती आवडतो तो घेतला आणि नंतर आम्ही निघालो. असा झाला आमचा कपिलधारचा प्रवास. आता याच्यानंतर आम्हाला जायचं होतं चाकरवाडीला, कारण बघा तुम्ही कपिलधारच्या यानंतर आम्ही पुढे चालत चाकरवाडीला आलो. तर चाकरवाडीचं पण आम्ही खूप वेळेस दर्शन घ्यायला येतो. चाकरवाडीचा पूर्ण व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे, तो पण तुम्ही नक्की पहा. कारण चाकरवाडी पण आपलं एक खूप छान दैवत आहे चाकरवाडीला पण. आणि असे आपल्याकडे एकदम इतके वैभव आहे आपल्याकडे देवांचं, तर ते आपण का नाही दाखवायचं. तर त्याच्यामुळे मी ह्याचं खूप छान. नमस्कार मित्रांनो, बघा आम्ही आलो आहोत आता सोलापूर हायवेला. इथे एक मस्त हॉटेल झालेलं आहे, गंधर्व हॉटेल म्हणून. तर आमची पूर्ण फॅमिली फिरत गंधर्व हॉटेलमध्ये आलेलो आहोत. तर कोणी इकडनं जाताना खरंच इकडे व्हिजिट करा, कारण एवढं सुंदर हॉटेल आहे की आम्ही फर्स्ट टाईमच आलो आज इथे. पण फर्स्ट टाईम आल्यावर पण आम्हाला एवढं छान हॉटेल वाटलं आहे खूप. यानंतर आम्ही आलो इथे गंधर्व हॉटेलमध्ये, जिथे माझ्या मामाचा आणि त्याच्या मुलाचा बड्डे होता. दोघांचा बड्डे एकाच दिवशी आहे, त्याच्यामुळे आम्ही सेलिब्रेशनसाठी पुढे आलो. म्हणजे आम्ही आजचा टूर आमचा कपिलधार, चाकरवाडी आणि त्याच्यानंतर मामाच्या तिथे नांदूरला जाऊन आम्ही हॉटेलवर आलो होतो. तर चौसाळा हायवेवर हे हॉटेल आहे सोलापूर साईडला. आता हे बघा, या दोघांचा बड्डे, मामा आहेत माझे सतीश राका आणि त्यांचा मुलगा आशिष राका, यांचा बड्डे आहे. तर माझ्या मामीनी स्पेशली केक बनवलेला होता. माझी मामी खूप एक्सपर्ट आहे केक बनवायला, कारण ते केकचा त्यांचा बिझनेस पण आहे. आणि तिने केक बनवलेला एवढा छान वाटत होता. तर मी तिला चिडवत होते की हे चॉकलेट्स तिने ठेवले होते ना येलो कलरचे, ते लिंबू म्हणून वाटत आहेत असे म्हणून तिला चिडवत होते की याच्यावरचा साईडने हिरवा कलर मारला असता तर लिंबू मिरचीचा केक झाला असता. तर ती एवढी लाजली होती ती, ते काही पण काय बोलताय. म्हणलं नाही खरंच. त्याच्यावरनं माझे मामा म्हणले, मी पण तिला म्हणलं होतं ते लिंबू सारख्या आकाराचे चॉकलेट्स केलेले आहेत तर हिरव्या मिरच्या पण टाका. तर असं बघा केकचं तो एक जोक झाला, पण छान वाटलं. मग आता दोघांचा बड्डे असल्यावर केक आधी कोणी कापणार हे चाललं होतं. मग दोघांनी मिळून एक सोबत केक कापायचं ठरवलं आणि मग त्या दोघांनी केक वगैरे कापला. त्याच्यानंतर आमचं असं मस्त सेलिब्रेशन झालं, कारण फुल डे आम्ही फिरत होतो. पूर्ण दिवस आम्ही फिरण्यासाठी घातला होता. कपिलधारला पण खूप एन्जॉय झालं होतं, चाकरवाडी. आणि नंतर आता बड्डे सेलिब्रेशन झालं. आम्ही सगळ्यांना हॅपी बड्डे केलं. बघा आमचा दिवस असा फर्स्ट क्लास गेला. नंतर आम्ही जेवण वगैरे करून नंतर आम्ही घरी निघालो.